अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 12वा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गणाधीशा गणपती मयूरेश्वरा विमलकृती माझ्या हृदय धरून उपस्थिती ग्रंथ कळसास नेया तू ज्ञानबुद्धीचा दाता तू भक्त मनोरथ पुरविता विघ्न नगाते संवारिता तुझ एक गणराया तू साक्षात चिंतामणी चिंतिलेली देशराणी आपल्या भक्ताला गुणेश पुराणे म्हणतात माझ्या मनीची अवघी चित्तातल्या असेल एकदंता लंबोदरा पार्वती सुतान बालचंद्रा सिंधुरारे असो वंचिताला अग्रवाला होता एका गुलाला धन कनक संपन्न बला मनाचा उदार जो त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मण पंत उड्याची कर्णपुरण एकलेसा चिंतेने सांक्षक झाला ते खरे कोडे पाण्यास विचार करी चित्तास तो एक समयास महाराज आले अकोल्याला घेऊन बंचुलाला घरी बस झाले उट्यावरी ही ज्ञानाची साक्षात्कारे बघता आपला जाणून बंचुलाला आनंदाला तो समर्थांचे सेवदला आज गुरुराय वाटते मला आपली पूजा करावी असे कथा भाषण समर्थित फुलीवाण जे साक्षात असे चिन्हन श्रोती संमती दिल्याचे बंचुलाला तयारी तात्काळ केली ओटावरी षोडशोपचार त्या तरी उजणताने आरंभिले प्रथमता घातले मंगलस्नान नानाविधी उठीने लावून मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा चाल जोडे अंगावरी भूमन घातली काश्मीरी एक जरीचा रुमाल श्रीनाव प्रेष्मी आणुनी बांधिला गोप घातला मळ्यात सलगडती हातात कराच्या दाई बोटात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमुले राची वामकरी घातली पोची रत्नदड कंठाची कंठी शुभा विशेष जिलबी राघोदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे त्रयोदश गुणी ठेविले विडे कालान तपकात अष्टगंध अगरजा अत्तर सुवासिके लावले पार त्याने अवघ्या अंगभरण गुलाब पाणी शिंपडिले एका सुवर्णाच्या दाटी दक्षिणा ठेवली शेवटी ते होती फार मोठी सुरपय होण मोराची बेरीज करता 10,000 येईल 30,000 ऐशी दक्षिणा होती तोरणमेवर किती वर्णन करू त्याचे श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझी चिमण राम मंदिर बांधावया या माझ्या ओटावरी अडचण होत असे भारी मंडप तो घातला जरी विश्वासी गुरुरया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेवले माता अनन्य भावे पायावरी त्यावरी साधू गजानन देत झाले आशीर्वचन जिथे जानकी जीवन तुझा करील पूर्ण तू असे आज तू काय केले मला पोळ्याचे बैल बनवले ते अलंकार आणून बले त्याचे काय कारण मीन बैल पोळ्याचा तो बुडा दसऱ्याचा मला या दागदाण्याचा काय सांग उपयोग अरे विष गे विष मला नको याचा स्पर्श या नसत्या उपदिसन माझ्या मागे लावू नको अथवा तो मोठा श्रीमान व्याकवाया कारण केलेस काय प्रदर्शन सांग वशी वंचुलाला जे आवडते जे असे तेच द्यावे ते असे मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर हे अवघे तुझे तुला लकला बसो वंचुलाला तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर माझा यजमान भीमातडे उभा बैठे जगजडी तो काय माझ्या हाटी वैभव तयार नसे असे म्हणून काढले दागणे अंगावरचे बले तो बाजसिपे केली अवसराची तिथे गती 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलोकन केला शोक आपल्यात भोवतानी त्यात काही कारंजाचे लोक जर होते साचे ते म्हणते आपल्या वाचे अभागे आमचा लक्ष्मण त्याने मंजुलाला परिपूजन केले आपल्या घरी परी कंचरणांतरी मोदनाचा द्रोण वरकडीचे भाषण केले विने दाखवून ते का समर्था कारण समज अशक्य आयो जेवी पूजा दांबिकाची शब्दमयी असते साची कृतदाम अवसराची श्रोते होत्यांची अक्षतेने शंकराखंड खाद्याने ऐसे बनून यावदनी उचका दाणा आणून ठेव पुढे भीमगाचा अशा दांबिक पूजनाचे फले त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे काय करू याच कृतीने झाले हो हा बंचुलाल धन्य धन्य जसे केले भाषण ते तेच ठेवले वर्तनान वागून न आगळे आता याच्या वैभवाला ओटा शब्द नवरला संत कृपा झाली याला तो चुकीचं रातसे बंचुलाला नीत पास केला अवघ्या अकोल्यास परिणे लागला थांग त्यास समर्थांचा कोठे असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी नातीचा होता गजानन महाराजचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बोध केली तपश्चर्या फळाली एके दिनी अशी झाली गोष्ट एका मठात फाटके तुटके दोतर नेसला होता पितांबर ते पाहुणी गुरुवर सरेती बोलले अरे तुझे नाव पितांबर नेस्त्यान थडके धोतर नुंगनास पाती नारीण रंते तरी धाक वेड्या नाव म्हणे सुनबाई आत कतलाचा इवाळा नाही नाव पाता गंगाबाई आणि तडबळे ताणेने तशातलाच प्रकार आहे तुझा साचार हे पाडके धोतर धोत्र्याच्या उपयोगी तेच नेसुनी बसी रुंगण्याला दावेसी आगी दुपटा देत तुशी नेसावया कारणे तो न करीता अनवाण रायबाळा नेसून यासी नको सोड जाणन कोणी काही केले तरी पितांबर दुपट्टा नेसला हे असं झाली तराला भाऊच घातकी भावाला नव्हत्या स्वार्थ दृष्टी तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साजार गटाराचे उघडता द्वार अंगान मात्र सुट्यो श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात
परी अधिकार त्यात दोन्ही हाताच्या बोटा इतकी पहा श्रुती कांतारी वृक्ष असती नानापरी त्यातून क्वचित कुठेतरी न दिस पडती चंदनद्रू त्या परीच होते येत त्याच्या शिष्यमंडळी ते काही शिष्य पितांबराती टोचू लागले निरतक हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करीती परिधान जे एका समर्था कारण लापावाच्या उपयोगी तुझी भक्ती कडून आली तू कुशाल छंदसी मुनी तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूचा ते पितांबर म्हणाला मीन गुरुचा अपमान केला उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयासे वस्त्र हे मज त्यांनी दिले नेसावया सांगितले तेच मी परिधान केले की का झाली अवज्ञा ऐसी भोवतीन भोवती झाली शिष्यात तेड माजली ती मिटवा भाव केली अशा रीती गजानने पितांबरास म्हणती गुरु तू इथून जावे दूर जाणते मुलधार नाही त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे परी पितांबरा तुझ बरी जा इंडून भुमरी बदलतासी तारावे डोळ्यात आसवे आणून करुणिया साष्टांगण म्हण मागे पाय फिरभरण सोडून जाता वडासी पितांबराला कुंडलीसी बसला वडा तांब्याबासी चिंतन चालले मानसी निर्गुरुचे सर्वदा येथे होता रात्रभर उदयासे ता दिनकर जाऊन बसला झाडावर मुंगळाची या त्रासाने अवघ्या आम्रवृक्षावरी रे मुंग्या मुंगडे होते वारी लहान तोर फांदीवरी आता पितांबर जाऊन परी निर्भयसे सापडना स्थान दयासी बसल्याना तेथ कृत्युराख्यानं कौतुकास्पद वाढले ते म्हणाले आपापसात हा माकडा परी कार्य फिरत हा वृक्षावरी सत्याने काही कळेना लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला तेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्या जोगे नाही गजाननाच्या शिष्यासाठी असे सामर्थ्य येते रे यावरून हा त्यांचा शिष्य असावा कधीचाचा चला येथे आल्याचा वृत्तांत सांगू गावात गोपमुखी रुद्र कळले कुंडलीची लोक आले आम्र वृक्षावासी बलेन कोण आले ते पाहूया म्हणाले पोरवासी नरा डोंग्या सभाचा जर बळेच करीतो वेळे चार गजाननाच्या शिष्याबरी शिष्य गजानन महाराजचा वास्त्रा पाडील होता जाचा झाला नुकताच अंत त्याचा अंडगावी आम्ही ग्रामात समर्थांचे शिष्य येथील कशास बळे करण्यापासून सोडून बरपी पेड्याला पुसून एकदा यास पावे तो काय म्हणते कावे मग खरे कोडे ठरवावे विस्तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे आला पितांबराशी बसू लागला तू कोण कोडेल कशाच आला गुरु तुझा कोण से पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामीचा त्यांची आज्ञा मज लागून करण्यात आली पर्यटन म्हणून येते वृक्षावासी बसलो तो आंब्याच्या मुळावासी मुळे होते बोसी म्हणून बसलो फांदीशी वृक्षावरी जाऊन असे कथा तद्भाषण लोक कुपले दारुण अरे मोठ्याचे नाव सांगून चेष्टा अशा करू नको काय म्हणी मी राजाची राणी आवडते आहे साची खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया देशमुख त्या गावाचा शामरावणा मी साचा तर बोलला शिवाच्या अरे सोंगडा एकही स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान त्याची नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको अरे विड्या एका काळी त्याने अशी ऋती केली ऋतून आणवली फळे राम्र वृक्षला त्यांनी फळे आणवली तू नुसती पाणी आणे बली नाहीतरी असली तुझी नडगत लागेल हा बळीराम पाटलाचा वृक्ष उठलेल्या आंब्याचा तो पर्णयुक्त करी साचा आमच्या देखत हे काळी ऐसेने जरी करशील तरी मार खाशील खरे असला औशील त्यामा कारणे काकी शिष्य सद्गुरूचे काय औशी निगती साचे बापा त्याच्या तोडीचे आहे न्याय जगी नको करू उशिरा आंबा करी हिरवागार ते एकता पितांबरन गेला असे घाबरून बोलला असे नाडू नका माझी सारी कथा एका एका खाणीत तिकतितानी गेरे आणि गाराहो तैसाच मी गारबरी गजानन शिष्या भितरी बोललो नाही खरी एकंचित कोठे हो गारेवरून खाणीच नाही जगी दोष मी निज गुरुच्या नावासून तरुण कैसे ठेवावे शामराव म्हणे त्यावर नको करू चर्चर संकट शिष्यास पडता तरुण ते दावा करते सद्गुरूचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूचा प्रभाव करी साहित्या आपल्या शिष्यास ऐशी झाली आडवीर पितांबराशी साचार झाला विचारा चिंता करून काही न सुचे तयासी त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे परवासी काय होते ते पावयासी मुली बायका समेत निरुपाय अखेर पितांबराने जोडीले कर सवन मांडले अपारण आपल्या सद्गुरू रायाचे हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानबरीच्या नारायणा अनंताच्या रक्षणा नावाता हे काळी माझ्या पुढे दोष तुला येऊ पाहतो भक्तपाला आपल्या विद्रासाठी पाला नियम्र वृक्षाशी माझी बिस्त तुझ्यावरे पावमाते लवकरी नातरी आली पाळी करी मधला येते मरणाची प्रल्हाद खऱ्या करणाला संविनर रे प्रकटला जनी चळविता सुडाला त्याचे पाणी झाले जनीचा भार देवार माझ्या आई तुझवर संत देवात अंतर म्हणत नाही राहिले देवतेची संत देती देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमती जगी सूत्रा कारणे तू पुष्प मी आई सुत तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्यामुळे चाले ते संकट हे माझ्यावरी आता न माझा अंत पायी गुरुरया धावगे या वटलेल्या वृक्षाटाई आणि पर्णे कोमल पितांबरास लोकास म्हणे पितांबर करा सद्गुरूचा नाम जय जय गजानन साधू रंशे गावीचा अवलिया लोक अवघे गजर करती तू पाले फुटली वृक्षाप्रती जननने पाती त्या गाद कौतुकाला कोणी
म्हणती असेल स्वप्न जे जे पडेल आपणा लागून पहा चिमटा लागून आपल्याला करानी चिमटे घेऊन पाहती तोच निमाली स्वप्न भ्रांती यावरी कोणी असे म्हणती नजरबंदी असेल गारुडाच्या खेळात वाद्यावती सर्व सत्य खापऱ्या गारू असून दृष्टीप्रतन त्याची रुपय दिसते की तोही भ्रमनिमाला तोडून पाहता प्रणला बांधे वाटे तात्काळ आलांची सुप्रशा बाहेर मग मात्र खात्री झाली वाढल्या वृक्षा पालवी पडली श्री गजानन माऊली करीत आहे महासंत आता पितांबराविषयी शंकान धरणी मानसी चला घेऊन गावासे त्यांचा शिष्य असे त्याच्या योगे करून कधीतरी गजानन येथील कुंडली कारण वसराटी गाय जैसी ते अवघ्याशी मानवले पितांबराशी मिळवत नेले ऐसे जेव्हा दिवे आले तेव्हा भाव उदिला जैसा समर्थांनी आपला शिष्य डोंगावी पाडविला कल्याण नामे करून मला कल्याण करण्या जगाचे तैसीच गेली गुरुवरे श्री गजानन साजिरे उदिले भाग्य करेन त्या कुंडली गावचे श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कुंडलीत इतरांपेक्षा संख्यातून पुढे येती तयाला त्या पितांबराची भजनी कुंडली गाव लागला आणि जेथे जाईल हिरकणे तेथे मुलं पावे म्हण पितांबराचा कुंडलीत झाला साचा आणि अंत त्याचा ते ठाई झाला हो आता इकडे शेगावत महाराज आपल्या मनात एक दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले शिष्य त्याचे कारण बसू लागले कर जोडून महाराज आपले मनन काव स्थिर झाले ते महाराज ओदले लोकाला आमचा कृष्णा वाढीला गेला जो चिकन सुपारी आम्हाला रुजाणून देत असे त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी म्हणून या मठात तरी आता तयार राहूया असे महाराज बोलता जना लागली चिंता महाराजांचा विचार चित्ता दिसतून जाण्याचा म्हणून कशी करून जाऊन द्यावे त्या कारण चला आपण धरू चरणंकारांचे वेळा असा विचार म्हणून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती मंडळींनी धरले चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचंद करू नये तुमची इच्छा असेल जेत तेथे त्रास आहे गावात परी सोडण्याचे म्हणत ग्रामही आणू नका ते महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुपळी मला कोणाची जागा आवडी नको येते राहूया जी कोणाची नसेल अशी जागा जरी झालं तरीच राहणे माझी होईल माझे या शेगावी अशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पिताची आपण कोणाच्या जागेत राहण्यात तयार नाहीत सरकार यांच्या पित्तर्थ जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूचे सरकार असं नाही जाचे मंगटलाल बोलला वाचे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा नवरला भरोसा तो आम्हाला आणि राज्य परक्याची म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी आमची तुम्हा द्यावास समर्थे केले भाषण काही तुमचे अज्ञान समिनीची मालकी पूर्ण आहे सचिदानंदाची राज्य कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारीच्या मालक पांडुरंग व्यवहार दृष्ट्या मालक पुन्हा येते राजा लागून त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता हरिपाटलाच्या आता येशील निसंशय हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघेवली त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी जायभोवता नावे करी त्याने एक कर जागा करी अर्जावरुणी दिली असे आणि ऐसे मला तुम्ही 2 एकरास अर्ज केला परी मी तुर्त तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही 1 वर्षात जागा केल्या अवस्थित तुमचा मी पूर्वीन येत जागा निक देऊन या तो ठराव सरकाराचा आहे दप्तरी नमूद साचा समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर मग हरी पाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला द्रव्य निरीक्षणात मला निकाम झाले सुरू या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात सत्पुरुषाचा पूर्वी नाहीत देव राये तत्पर सदा हिटू पाटील डोंगर गावाचा लक्ष्मण पाटील वाडेगावचा जगू आंबासे गावचा हे पुढारी वर्गणीचे श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नाम ग्रंथ एका श्रोते सावचित्त निज कल्याण भावया शुभम भवतु श्रीहरा प्रणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वादशोऽध्याय समाप्त अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।